सुपरस्टार आमिर खानचा आज 60वा वाढदिवस। आज धुळवड असल्यामुळे माध्यमांसोबत त्यानं कालच वाढदिवस साजरा केला। या सेलिब्रेशन दरम्यान आमिरनं मोठी कबुली दिली। माझं हृदय तिसऱ्यांदा एका स्त्रीमध्ये गुंतलंय असं आमिरनं प्रांजळपणे कबूल केलं। नेमकी कोण आहे ही भाग्यवान स्त्री, ती कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते, हे सगळं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। आमिर खान मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून त्याची ओळख। आमिर जितका त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो तितकीच त्याच्या रिलेशनशिप्सचीही चर्चा होते। आता वयाच्या 60ीत तो तिसऱ्यांदा प्रेमात पडलाय। याची कबुली त्यानं स्वतःच दिली आहे। गुरुवारी मुंबईच्या ताज लँडसेंड हॉटेलमध्ये आमिरनं माध्यमांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला। या दरम्यान त्यानं त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची ओळख करून दिली। गौरी स्प्रॅट असं तिचं नाव आहे, पण ही गौरी नेमकी आहे तरी कोण याची अनेकांना उत्सुकता आहे। गौरी ही तामिळ आणि आयरिश अशा मिश्र वंशाची आहे। तिचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते, तर आईचं बंगळुरूत फॅशन सलोन होतं। तिचं लहानपण बंगळुरूत गेलं। नंतर ती शिक्षणासाठी लंडनला गेली। युनिव्हर्सिटी ऑफ द आर्ट्स लंडन मधून तिनं फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफी मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय। 2007 पासून ती मुंबईत बी ब्लंट नावाचं उच्चभ्रू सलून चालवते। तिला एक 6 वर्षांचा मुलगा देखील आहे। खरं तर आमिर आणि गौरीची ओळख 25 वर्षांपूर्वीच झाली होती, मात्र दोघंही कामात व्यस्त असल्यानं नंतर संपर्क तुटला। गेल्या काही वर्षांपासून दोघं पुन्हा संपर्कात आले आणि 1.5 वर्षांपूर्वी त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं। आमिर त्याच्या रिलेशनशिप्स बद्दल नेहमीच खूप पारदर्शक राहिला आहे। 1986 मध्ये वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आमिर आणि रीना दत्ता यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं। त्यानंतर 2 वर्षांनी आमिरचा कयामत से कयामत तक हा पहिला चित्रपट रिलीज झाला आणि आमिर रातोरात सुपरस्टार झाला। आमिर आणि रीनाला 2 मुलं, मुलगा जुनैद आणि मुलगी आयरा। मात्र 16 वर्ष एकत्र राहिल्यावर 2002 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला। असं म्हणतात की या घटस्फोटाचं कारण होती किरण राव। किरण ही लगान चित्रपटात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची असिस्टंट होती। लगानच्या सेटवरच दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले। नंतर त्याचं रूपांतर रिलेशनशिप मध्ये झालं आणि 2005 मध्ये त्यांनी लग्न केलं। 2011 मध्ये त्यांना सरोगसीनं मुलगा झाला। दोघांनी त्याचं नाव ठेवलं आझाद राव खान। आझाद 11 वर्षांचा असताना म्हणजेच 2022 मध्ये आमिर आणि किरण देखील विभक्त झाले। मात्र त्यानंतरही आमिर नियमितरित्या किरणच्या संपर्कात असतो। घटस्फोटानंतरही आम्ही एकाच घरात राहायचो, किरण वरच्या मजल्यावर आणि मी खालच्या मजल्यावर, असं आमिरनंच एका मुलाखतीत सांगितलं होतं। त्याच प्रकारे पहिली पत्नी रीनाशी देखील आमिरचे आजही उत्तम संबंध आहेत। तिच्याबद्दल आमिर नेहमीच आदरानं बोलतो। आणि आता आमिरच्या आयुष्यात पुन्हा एक स्त्री आली आहे। त्याची कुणकुण माध्यमांना अनेक महिन्यांपासून होतीच, मात्र गुरुवारी आमिरनंच त्याची घोषणा केल्यानं एक प्रकारे सस्पेन्स दूर झाला असंच म्हणायला हवं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।